हॅलो हाय, मी संध्या कुलकर्णी. खरं सांगू का, शिवरात्र झाली की त्या दिवशी अख्खा दिवसभर खिचडी, कारण भगर चालत नव्हती. मग खिचडी वगैरे खाऊन, खिचडी म्हणा वडे म्हणा हे खाऊन कंटाळले पोरं. काल थोडंफार गोड, कारण कालचा सगळा वरण भात भाजी पोळी नैवेद्य असतो, म्हणून काल थोडंफार गोड पण झालं. वरण भात भाजी पोळी झाली. आई काहीतरी वेगळं पाहिजे आज. मग म्हटलं चला आज आलू परोठे करावे, म्हणून आलू परोठे करायचे ठरवले. पण म्हटलं तुम्हाला पण दाखवावे आलू परोठे मी कसे करते. प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते करायची, आणि म्हणून म्हटलं आपण तुम्हाला दाखवा आता की मी कसे करते आलू परोठे. चला आता बघूया बरं का माझ्या आलू परोठ्याची रेसिपी. मी गव्हाचं पीठ घेतलंय. तर मग आधी काय होते माहिती का, गव्हाचं पीठ थोडं भिजवून ठेवलं ना, म्हणजे मग ते छान मुरते. हे बाकीचं आपलं सगळं तयारी करायचं, हे जर भिजवून ठेवलं ना गव्हाचं पीठ, तर हे छान मुरते. म्हणून म्हटलं आधी हे पीठ भिजवून ठेवते मी. तर मी आधी गव्हाचं पीठ घेतलंय, याच्यामध्ये थोडं मीठ घातलं आणि थोडं तेल घालते याच्यामध्ये, म्हणजे छान असं होईल ते. म्हणून हे थोडं तेल घेतलं आणि आता हे छान भिजवते मी गव्हाचं पीठ. हे थोडंसं जरा मऊ झालं ना की मग खरं म्हणजे मग बाकीचं करायला आपण हे होतो. कुठली गोष्ट खरं सांगू का, कुठली गोष्ट करायला कसं असते, आपण काय असते, आता मी हे भिजवतीये. कुठली गोष्ट करायला थोडंफार व्यवस्थित घातलं ना की स्वयंपाक काही फार असा कठीण नाही आहे हो, खूप सोपी आहे. आणि मुळातच बायांना स्वयंपाकाची, बऱ्याच बायांना मुळातच आवड असते. त्याच्यामुळे मग वेगळं वेगळं काहीतरी आपण करून बघतोच. आणि व्यवस्थित घातलं ना, तिखट मीठ आपण जे घालतो ते जर व्यवस्थित घातलं ना, तो स्वयंपाक हा सुंदरच होतो, छानच होतो, प्रश्नच नाही. पण आवड असली की सवड मिळते, तसं स्वयंपाकाचं आहे बरं का. आपल्याला जर खरंच त्याच्यामध्ये आवड असली ना, तर तो स्वयंपाक खूप छान होतो आणि खाणाऱ्याला पण बरं वाटते. पण कसं असतं माहिती आहे का, एखाद्याला मुळातच स्वयंपाकाची आवड नसते, किंवा मग करताना खूप कंटाळा की काहीतरी करायचं म्हणून करायचं, मग ते रोज नाही जमत, मला वा खिचडी संध्याकाळी, असं पण असते. बऱ्याच जणांचा येतो कंटाळा, सारखं सारखं तेच करून कंटाळा बऱ्याच जणांना येतो की, मग ते गोष्ट चांगली लागत नाही, असं होतं. म्हणून आपल्याला मुळात आवड पाहिजे आणि आपण आवड निवड आपण आपलीच करायची, असं असते. आता आमचं काय शिक्षण झाल्यापासून सगळं त्याच्यातच आहे, त्याच्यामुळे आता हे आम्ही गृहिणी आहे मुळातच. त्याच्यामुळे काय झालं की आपोआपच आवड निर्माण झाली आणि करायला लागलो, असं झालं ते. म्हणून म्हटलं प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. झालं आता मी हे कणिक भिजवतीये. हे कणिक भिजवून झाली ना की मी तुम्हाला बाकीचं साहित्य काय काय लागते ना ते सांगते. 2 दिवस का परवाचा उपवास झाल्यामुळे काय झालं, आणि संध्याकाळी पण खायचं नव्हतं, उपवास सोडायचाच नव्हता. त्यामुळे सकाळी पण खिचडी, संध्याकाळी वडेगिडे आपण थोडंफार वेगळं करतो, पण तेच साबुदाण्याचंच ना सगळं. त्याच्यामुळे मग पोरं पण कंटाळतात, आपल्यालाही कंटाळ. मला खिचडी मुळातच आवडत नाही फार. पाणी थोडंसं घेते मी, अजून पाणी लागतंय त्याला. छान ही मळून घेतली ना आणि छान मुरू दिली ना कणिक की मग छान होतात ते परोठे. पोळ्या पण छान मुरू देऊनच करायच्या. मग लगेच घाई असली तर ठीक आहे, आपण लगेच भिजवतो आणि करतो. पण घाई नसली ना आपल्याला तर आधी कणिक भिजवून ठेवायची, नंतर मग भाज्या वगैरे उरकायच्या. तोपर्यंत ना कणिक छान भिजल्या जाते आणि मग नंतर पोळ्या लाटायच्या, असं. म्हणजे मग पोळ्या छान मऊसूत पोळ्या होतात छान. आता ही कणिक भिजून झाली माझी.
बघा तुम्हाला दाखवते आता मी. बघा आता ना मी कणकेत भिजवताना थोडं तेल घातलं आणि आता पण थोडं याला तेल घालते आणि थोडीशी सैल सरळ भिजवायची, फार घट्ट नाही भिजवायची. इकडे काही काही ना खूप घट्ट भिजवायची सवय असते, पण जेव्हा आपण आलू परोठे करतो ना तेव्हा थोडी सैल भिजवायची कणिक. बघा आता ही छान झाली आहे कणिक भिजवून माझी. बघा अशी छान भिजवल्या गेली. आता मी ना ही थोडा वेळ झाकून ठेवते आणि तोपर्यंत बाकीची तयारी करते सगळी. बघा आता मी ही थोडी झाकून ठेवणार आहे, छान भिजवल्या गेली आणि मग बाकीची तयारी सगळी आता उरकणार आहे. तोपर्यंत हे आपली कणिक आहे ना छान मुरते. हे बघा मी हे छान बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता मी हे ना छान हाताने कुस्करून घेते. हे किसून घेतले तरी चालतील, पण मी हे छान हाताने कुस्करून घेणार आहे. गरम आहे अजून, आता उकडले ना त्याच्यामुळे अजून गरम आहे. छान आता हे कुस्करून घेते बटाटे. हे बघा आता हे छान मी बटाटे कुसरून घेतले छान. आणि आता ह्याच्यामध्ये टाकते मी हा गोडा मसाला 1 चमचा घालतीये. थोडासा घातला अजून कारण जास्त आहे ना ते. आणि नंतर लाल तिखट घालतीये, थोडंच घातलं, 1च चमचा घातलं. आणि 1 चमचा मी आमचूर पावडर घालतीये. आणि मी ना हिरवी मिरची याच्यामध्येच मी कोथिंबीर घेतली. कोथिंबीर, हिरवी मिरची, लसण आणि आलं हे सगळं मी बारीक करून घेतलंय. हे पण याच्यामध्ये घालतीये. थोडं जिरं घातलं आणि आता मीठ. आपल्याला जसं पाहिजे ना असं मीठ घालायचं. आता हे छान मी कुस्करून घेणार आहे. हाताने छान मी आधी बटाटा कुस्करून घेतलाय. आता हे सगळं मिक्स करते याच्यामध्ये. छान आता याच्यामध्ये मिक्स करून घेतलं. बटाटा किसला तरी चालतो किंवा मग हाताने कुस्करला तरी चालतो. मी हातानेच कुस्करलाय बटाटा, तरी थोड्या गाठी राहिलेत माझ्या ह्याच्यात. ते ना हे करताना मला आता करून घ्यावं लागेल का, कारण मग आपण जेव्हा परोठा करतो ना तेव्हा गाठ नको यायला म्हणून. बघा छान आता मी करून घेतलेलं आहे. आपलं हे सारण आता तयार आहे पूर्ण. हे बघा हे आता आपले हे पूर्ण मिक्स झालेलं आहे. मी कोथिंबीर ना याच्यातच बारीक मिक्सरमध्येच बारीक केली, कारण म्हटलं त्या दशा वगैरे नको, आपण जरी किती बारीक चिरले ना तरी ते होते म्हणून मी याच्यामध्येच टाकली. आता मी आपलं सारण पूर्ण तयार आहे. मी आता आलू परोठे कसे करायचे हे दाखवते तुम्हाला. बघा पूर्ण सारण आता हे तयार आहे. मी आता नाही छोटे छोटे गोळे करून घेते, म्हणजे काय होईल आपण जेव्हा करू की नाही तेव्हा मग ते बरोबर अंदाज येतो. एवढाच गोळा आपल्याला कणकेचा लागेल. बरं छान आता मी असे गोळे करून घेणार आहे याचे.
सारण जर कमी भरलं आणि बटाटा जर जास्त म्हणजे कणिक जास्त असली आणि सारण कमी भरलं तर ते मग चांगलं, नुसतं मग कणिक कणिक लागते ना, नुसती पोळी लागते, बटाटा लागत नाही. म्हणून मग आधीच मी हे छान असे गोळे करून घेतले, याचे घेतीये म्हणजे. हे बघा, हे सगळे आता हे असे गोळे करून घेतले ना की मग प्रॉब्लेम येत नाही करायला आपल्याला. मग कणिक त्या अंदाजानं आपण गोळा घेऊन मग करू शकतो. हे बघा, आता ना मी हा गोळा घेते. या अंदाजानं मी जे हे गोळे करून ठेवले ना, हे बघा, मी असे हे सगळे गोळे करून ठेवलेले आहेत त्याचे बटाट्याचे सारणाचे. आता आपल्याला पोळी लाटायची आहे. गॅस थोडा कमी केला, कारण का हे होईस तर ना गॅस तापून जाईल मला. आणि आता हा मी गोळा घेतलाय, याच्या अंदाजानेच घ्यायचा गोळा. फार असा मोठा पण नाही आणि फार छोटा पण नाही, असा गोळा घ्यायचा आहे. आणि ही लाटून घ्यायचे. छान असं लाटून घेतलं. आता याच्यामध्ये हा गोळा भरायचा आणि हे सगळं आपण पुरणाची पोळी कसं करतो असंच करायचंय. हे आणि वरची ही जास्तीची कणिक आहे ही मी काढून घेतली. आपली कणिक छान भिजवल्या गेली बरं का. हे छान असं हे झालं. आता हे आणि थोडंसं याला पीठ लावलं की थोडं पीठ लावायचं आणि मग लाटून घ्यायची छान. काय होते आपण जे भरलेलं सारण आहे ना याच्यामध्ये, ते सारण असं काही होत नाही. काही काही जणांचं काय होते, सारण मध्येच राहते आणि हे ज्या कडा आहेत ना ह्या तशाच राहून जातात. त्याच्यामुळे भरताना केव्हाही व्यवस्थित भरायचं. ते कडामध्ये पूर्ण सारण जातच नाही. आपल्याला जितकी जाड पातळ लाटायची ना तितकी मग ही लाटून घ्यायची पोळी. बघा, आणि आता हे तव्यावर टाकली. हे बघा, आता हिला तूप लावतीये. ही वरची बाजू माझी झाली आहे, मी पलटली आहे. आणि आता हिला परत तूप लावून घेतलं. खाली पण तूप लावलंय. तूप लावा की तुम्ही बटर लावा. तेल शक्यतोवर नाही लावू, पण नसतं मग काय हरकत नाही, तेल लावलं तरी चालते. मी छान तूप लावून घेतलं आता या पोळीला, परोठ्याला. आणि आता छान भू देते. दोन्हीकडून छान खरपूस भाजून घ्यायचा. हा कच्चा जर काढला ना तर मग तो तुटायची भीती असते किंवा सारण बाहेर यायची भीती असते. कारण हा पातळ आहे, याचं जे सारण आहे ना, सारण जास्त आहे आणि कणिक कमी घेतलेली. कारण तो आलू परोठा लागला पाहिजे ना, नुसतं गव्हाचं पीठ आणि पोळीसारखं लागलं तर मग उपयोग नाही. म्हणून सारण जास्त घ्यायचं. आणि कणकेचा गोळा थोडासा मी नंतर काढला ना, कणकेचा गोळा तो काढून टाकायचा, ठेवायचं नाही त्याच्यामध्ये. आता छान मी एका साईडला ना छान असे खरपूस भाजून घेणार आहे ही पोळी परोठा. हे बघा, हे आलू परोठे, हे दही आणि लोणचं किंवा सॉस तुम्ही याच्यासोबत खाऊ शकता. ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली, काय वाटली, लाईक करा, शेअर करा. आणि माझे हे रेसिपी तुम्हाला आवडत असतील ना तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.